नमो बुद्धाय। आज आपण पाहणार आहोत सुत्त पिठकातील जगप्रसिद्ध ग्रंथ धम्मपद, गाथा आणि त्यांच्या अट्टकथा। धम्मपद संपादकीय विद्यावाचस्पती डॉक्टर भदंत आनंद कौशल्यन लिहितात, मी दीक्षित होण्यापूर्वी सत्यदेव परिवारजक नावाच्या प्रसिद्ध संन्याशाकडून असे ऐकले की जर तुम्हाला कधी अशी इच्छा निर्माण झाली की आपणाला नैतिक मार्गदर्शन करणारा ग्रंथ हवा आहे, तर जगातील पुस्तक भांडारातून धम्मपदापेक्षा श्रेष्ठ दुसरा ग्रंथ तुम्हाला मिळणार नाही। धम्मपदात एकूण 423 गाथा 26 वर्गात विभागल्या आहेत। त्यासाठी तथागतांनी बुद्धत्व प्राप्तीपासून तर महापरिनिर्वाणापर्यंत वेळोवेळी उपदेश करताना सांगितले होते की धम्मपद असा ग्रंथ आहे ज्याच्या प्रत्येक गाथेमध्ये बुद्ध धम्माचे सत्व भरले आहे। या गाथांचे पठण करून अथवा ह्या गाथांना ऐकून आजपर्यंत जगातील अगणित मनुष्यांचा उद्धार झाला। या गाथात शील, समाधी, प्रज्ञा, निर्वाण इत्यादींचे सुंदर वर्णन केलेले आहे, जे वाचताना वेगळाच संवेग, धर्मरस, ज्ञान व संसार निर्वेदांचा साक्षात्कार होतो। आज या अशांत वातावरणात या वचनाचा प्रचार आवश्यक आहे। याचा जितका प्रचार होईल तितके मानवाचे कल्याण होईल। धम्मपदात बुद्धाची विखुरलेली वाणी आहे। बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या शिष्यांनी त्या विखुरलेल्या ग्रंथाचा संग्रह करण्यास सुरुवात केली। असे संकलन करण्याचे कार्य अनेक शतके तरी चालले असावे। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे। मराठी भाषेतील या ग्रंथाच्या 4थ्या खंडातील 3ऱ्या भागात 180 पृष्ठापासून 196 पृष्ठांपर्यंत धम्मपद गाथांचा पुरावा देऊन बौद्ध जीवन मार्गदर्शन घडविणारा उपदेश केला आहे। तथागत गौतम बुद्धांचे अस्तित्व हजरत महम्मद पैगंबरांच्या सुमारे 1200 वर्षापूर्वी आणि प्रभू येशू ख्रिस्तांच्या सुमारे 600 वर्षांपूर्वी होते। इसवी सन पूर्व 6वे शतक हे वैशिष्ट्यपूर्ण शतक आहे असे वाटते। त्यावेळी आशिया खंडात अनेक धर्मसंस्थापकांनी एकाच वेळी जन्म घेतला, तसा भारतात बुद्ध आणि महावीरांनी जन्म घेतला। अशा प्रकारे धम्मपद बौद्ध वाङ्मयातील सर्वात लोकप्रिय ग्रंथ आहे। बौद्ध राष्ट्रात धम्मपदाच्या पारायणाशिवाय कोणत्याही भिक्खूची उपसंपदा होत नाही। बुद्धोपदेशाचा यापेक्षा उत्तम संग्रह पाली वाङ्मयात नाही। यातील नैतिक दृष्टी जेवढी गंभीर आहे तेवढीच ती प्रासाद गुणपूर्ण सुद्धा आहे। थोडक्यात धम्मपदाचा वर्ग व गाथा परिचय असा आहे। धम्मपदात एकूण 423 गाथा आहेत, ज्या 26 वर्गात विभागल्या आहेत। यापुढे आपण पाहणार आहोत वैर शांत करण्याचा उपाय। तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।